काय करायचं. नमस्कार. चला तर आपण आज एका नवीन रेसिपीला सुरुवात करूया. मी मेल्टेड बटर घेतलंय. त्यानंतर कॅस्टर शुगर घेतली. ब्राऊन शुगर घेतली. तुम्ही बघू शकता हे सर्व घेतलं मी. आता मिक्स करून घेते ते. छान मिक्स करून घ्यायचं त्याला. मिक्स झालं ना का मी दाखवते तुम्हाला. अगदी झटपट होणारी रेसिपी आहे. नक्की ट्राय करून बघा. छान असं मिक्स करून घेऊया. अगदी झटपट होणारी रेसिपी. नक्की ट्राय करा. आणि ट्रेंडिंगला एकदम ही रेसिपी. तुम्ही बघू शकता छान मिक्स झालंय. आता रक्षाबंधन येतंय तर नक्की ट्राय करा ही रेसिपी तुम्ही. आणि खूप छान लागते. त्यात मी आता व्हॅनिला इसेन्स आहे ना ते टाकून घेते. 2-3 ड्रॉप. तुम्ही बघू शकता व्हॅनिला इसेन्स टाकले. आता मिक्स करून घेते ते पण. ह्याच मेजरमेंटनी करा. अगदी परफेक्ट. तुम्ही बघू शकता मिक्स झालंय. आता मी मैदा घेते. मैदा टाकला मी चाळणीत. तो चाळून घेते मी थोडा थोडा करून. अगदी झटपट होणारी रेसिपी आहे. नक्की ट्राय करा तुम्ही. आणि ही एकदम ट्रेंडिंगला आहे तर नक्कीच ट्राय करा तुम्ही. केक करण्यापेक्षा हे करून बघा. हे प्रमाण अगदी हा एवढा कप भरून मी मैदा घेतलेला. आता त्यातच मी हा अर्धा चमचा बेकिंग पावडर टाकते. आणि अगदी चिमूटभर बेकिंग सोडा टाकते. आणि हे देखील चाळून घ्यायचं आपण. बेकिंगची कुठली रेसिपी करताना नेहमी चाळूनच घ्यायचा मैदा बेकिंग पावडर. तुम्ही बघू शकता छान आता मिक्स झाले सर्व. बेकिंग पावडर बेकिंग सोडा मैदा. याच पद्धतीने नक्की ट्राय करा तुम्ही. आपण केक तर नेहमीच खातो तर हे नक्की करून बघा तुम्ही. हे आपण आता चाळून घेतले. आता याला कट अँड फोल्डनी हे करायचंय. हे असंच मिक्स करायचं कट अँड फोल्ड मेथडनी. आणि अगदी हलक्या हाताने मिक्स करायचं त्याला. त्यामुळे छान आपलं जे आहे ना जे काय बनवू आपण तुम्हाला लास्टला सांगते त्याचं नाव. नक्की ट्राय करा. फ्लफी पण होतं छान. तुम्ही बघू शकता छान आता मिक्स झालंय. या पद्धतीने मिक्स करून घ्यायचंय.
आणि हे जे आहे ना, हे बघा असं झालं पाहिजे. त्यात आपण आता चॉकलेट टाकून घेऊया. जास्त प्रेस पण नाही करायचं, हळू हे करायचं त्याला, वरचे वर अगदी. तुम्ही बघू शकता पूर्ण मी प्लेन नाही केलंय, असंच ठेवलंय. त्यात आपण आता डार्क कंपाऊंड चॉकलेट आहे ना, ते कट करून असं टाकूया सगळीकडे. तुम्ही बघू शकता आपण चॉकलेट टाकून घेतले सर्व. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडेल अशी छान रेसिपी आहे. नक्की ट्राय करा. आहे ना, त्यात मी आता हे बॅटर आहे ना, हे मी सेट करायला ठेवलेलं, त्यातलं जे बॅटर ठेवलंय ना, त्यात आता मी परत चॉकलेट मिक्स करून घेते, डार्क कंपाऊंड, आणि ते हाताने मिक्स करून घ्यायचंय. आणि ते देखील या टीन मध्ये सेट करायला ठेवायचं हे पण त्याच्यावरती. तुम्ही बघू शकता अगदी हलक्या हाताने मी मिक्स केलंय. आता आपण या टीन मध्ये परत सेट करायला ठेवूया. सेट म्हणजे अगदी हलक्या हातानेच वरचे वर ठेवून घ्यायचंय त्याला, असं. असं हे करून अगदी हलक्या हाताने प्रेस करून असं प्रेस करून घ्यायचं हलक्या हाताने, जास्त जोर देऊन नाही करायचं, वरचे वर प्रेस करायचंय. तुम्ही बघू शकता. आता चॉकलेट चिप्स आहेत ना, ते वरतून टाकून घेते. आता आपण ओव्हनला नाही तर एअर फ्रायरला बेक करायला ठेवून देऊ. नाही तर तुम्ही कढईत देखील बेक करायला ठेवू शकतात. खाली मीठ टाकून वरती स्टँड ठेवून त्याच्यावर ठेवू शकता. हे मी एअर फ्रायर मध्ये बेक करायला ठेवते, तुम्ही ओव्हन मध्ये पण ठेवू शकता. आपण 160-180 वर तुम्ही सेट करायला ठेवू शकता. आपण आता बेक झाल्यानंतर बघूया. तुम्ही बघू शकता आपला ट्रेंडिंग कुकी टीन रेडी झालाय. तुम्हाला मी काय करायचं, तुम्ही बघू शकता छान असं आपला ट्रेंडिंग कुकी टीन रेडी झालाय. हे असं झालं पाहिजे. हा रेसिपी आपली रेडी झाली. नक्की ट्राय करा. रक्षाबंधन येतंय आणि खूप छान लागते. नक्की सर्वांनाच आवडणारी रेसिपी आहे आणि अगदी झटपट होणारी आहे. तुम्ही बघू शकता अगदी सॉफ्ट आणि